वरती जाऊन पोहोचले. जास्त वेळ कोणी घ्यायचं नाहीये, त्वरित मॅच चालू करा. प्रशांत आलाय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये प्रशांत येतो आणि बॉलिंग मार्क वरती अगदी मात्र आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करत तो देखील तयार झालाय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतो टीम झुंजार बोरगेवाडी मध्ये खेळून काढला जातो. याच्यावरती धावा किती लिहिलेत पंच पाहतायत, शहानिशा करतायत. याच्यावरती पंच कळवतायत की या 4 धावा पाहायला मिळतील. म्हणजेच आपण पाहतोय अविनाश स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंड वरती होते. तदनंतर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फायनल रिजन मध्ये हा फटका खेळला होता. त्याच्यावरती 4 धावा आल्या आणि या 4 धावेने संघाची धाव संख्या आता 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या ओव्हर मधील. बॉलिंग मार्क वरतून आपण पाहतोय डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज प्रशांतला पाहायला मिळतोय आणि तदनंतर त्याच्यावरती देखील हल्ले चढवले जातात. म्हणजे फरक काहीच पडत नाही बॅटर वरती. अविनाश बोरगे थांबलाय. थोडासा अगदी मात्र आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावरती आता गोलंदाज थोडासा विचार करेल, थांबलाय. तदनंतर आता त्याच्या डोक्यामध्ये आपण पाहतोय विचारांचं चक्र चालू झाले असेल. पुढचा चेंडू कसा टाकायचा, कोणता टाकायचा. ओहो, लाजवाब फटका. अगदी मात्र आपण पाहतोय खोलवर ती फेकला होता चेंडू. तदनंतर तो चेंडू खोदून काढला जातोय. पॉइंटच्या डोक्यावरतून डीप मध्ये वेगाने निघून चाललाय. 4 धाब्यांसाठी हा सलगचा दुसरा चौकार अविनाश यांच्या बॅट मधून. आता या 4 धावेने संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता विकेट किपर येतोय, गोलंदाजी चर्चा करतो. तदनंतर त्याला सांगितलं जात आहे टप्पा कोणता, लाईन कोणती, लेंथ कोणती, आता कोणता चेंडू टाकला जाईल. चेंडू कोणताही टाका, चेंडू कोणत्याही रिझल्ट मध्ये टाका, त्याच्यावरती फरक काहीच पडणार नाही. असा मात्र फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश बोरगे. फटका अजून एकदा खेळलाय. होय, चर्चा केली होती की या फलंदाजावरती काही परिणाम होणार नाही. त्याचं मात्र आपण पाहतोय जिवंत चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मागील चेंडूवरती चौकार, तदनंतर षटकार आणि सलगचा तिसरा मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय. एक मागणे षटक पाहायला मिळतंय टीम जळव संघाकडून. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचले 47 धावा. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
47 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात झुंजार बोरगेवाडी संघाच्या माध्यमातून उद्घाटनीय मॅच ओपनिंग मॅच या हंगामाची टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही दमदार स्पर्धा म्हणजे सह्याद्री चषक पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ केला जातोय अविनाशांच्या माध्यमातून यावेळी मात्र आपण पाहतोय कॉल केला होता बायच्या स्वरूपाची धाव आपणास पाहायला मिळते आणि एका धावेने संघाची धाव संख्या आता 48 आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत धावा 48 आता शेवटची ओव्हर असेल जास्त वेळ कोणी घेऊ नका विनंती करतो यानंतर होणारी मॅच आहे सावरघर विरुद्ध टीम जुगायवाडी दोन्ही संघाचे संघ करणार येतील आमच्या मुख्य व्यासपीठाच्या शेजारी टॉस का बॉस हा व्यासपीठ आहे त्याच्यावरती टॉस केला जाणार आहे दोन्ही संघाचे टीम कॅप्टन्स या ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय शंकर येत आहेत शेवटची ओव्हर आहे शेवटच्या ओव्हर मध्ये धावा बनवल्या जाणार तर जरूर बनवल्या जातील कारण की स्ट्रायकिंग एंड वरती अजून अविनाश उभे आहेत ज्यांच्या बॅट मधून या संपूर्ण मॅच मध्ये मागील 3 ओव्हर मध्ये धावांचा डोंगर उभा केलाय शेवट कसा असेल या पहिल्या इनिंगचा वाईड बॉल पंच कळवताय ती एक्स्ट्राची रन असेल एक अतिरिक्त धाव असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल वाईट निशी संघाची धाव संख्या आता 49 वरती जाऊन पोहोचले पहिला चेंडू आपण पाहतो थोडासा नकारात्मक फेकी केला जातोय दडपण असेल प्रेशर असेल कारण की लय मध्ये फलंदाजी करतोय अविनाश फटका खेळलाय पुन्हा एकदा उलटा फटका आपणास पाहायला मिळतोय जागेवरती घरकन गिरकी घेतली चेंडूला सरळ आपण पाहतोय पाठवून दिलं सीमारेचे पार यावेळी देखील येतोय चौकार आणि या ओव्हरची सुरुवात देखील चौकारांशी केली जाते लय मात्र कायम ठेवली जाते मागील ओव्हरची अविनाश यांच्या माध्यमातून आणि या 4 धावेनिशी आपण पाहतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 54 धावा अर्धशतक आपण पाहतोय टीम झुंजार बोरगेवाडी संघाचा अभिनंदन टीम झुंजार बोरगेवाडी संघ अगदी मात्र आपण पाहतोय अविनाश यांच्या सोबळावरती या धावा बनवल्या गेल्या आहेत ओव्हरची सुरुवात चौकारांशी आता अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल यावेळी बॅटचा फ्लो मात्र पाहायला गेला तर थोडासा जास्तीचा म्हणजे अगोदरचा पाहायला मिळतोय म्हणजे गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते गोलंदाज शंकर यांच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला मिळालाय विविधता आपणास पाहायला मिळते या गोलंदाजीमध्ये फटका खेळला जातोय कव्हरच्या डोक्यावरतून डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये पुन्हा एकदा आपण पाहतोय रिझन तेच आणि परिणाम सुद्धा तेच आपणास पाहायला मिळतील चौकार येणार आहे आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या आता 58 चा आकडा गाठते या ओव्हर मधील 3 बॉल पूर्ण झालेत अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या येणाऱ्या 2 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील 58 धावा आपण पाहतोय या हंगामाची पहिली मॅच 2025-26 हंगाम आपण पाहतोय खेळला जातो या हंगामाची पहिली मॅच तब्बल 58 धावा यावेळी मेसी स्ट्रोक अगदी स्टिकर वरती येऊन चेंडू आदळतो याच्यावरती एक धाव कंप्लीट स्ट्राइक स्वतः जवळ ठेवायचे होय त्यामध्ये देखील त्यांना यश आलंय म्हणजे या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचले एक शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील शंकर टू बॅटर अविनाश या चेंडूवरती आता शेवट कसा केला जाईल झुंजार बोरगेवाडी संघ अशा लावून बसलाय की या चेंडूवरती एक मोठा फटका यावा होय ते साध्य केलं जाईल का खोदून काढलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक असेल ओम येतोय आणि यावेळी मात्र आपण पाहतोय कॅच टिपली जाते बॅटर गॉन म्हणजेच आपण पाहतोय दुसरा झटका लागतोय यावेळी पहिल्या इनिंगचा खेळ देखील संपतोय पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 58 धावा आणि 59 धावांचं एक मोठं लक्ष्य आपण पाहतोय एक मोठं टार्गेट टीम जळव संघासमोर आपणास पाहायला मिळतं ठेवलं जात आहे अविनाश विश्रांतीनंतर आपण पाहतो ओमकारच्या फलंदाजीच्या जोरावरती विनंती करतो या लगेच मैदानाच्या आतमध्ये झुंजार बोरगेवाडी संघ 59 टू विन माफी असावी 60 धावा 61 धावांचं लक्ष दिलंय टीम जळव संघाला याची देखील नोंद घ्यायची आहे आणि यानंतर होणारी मॅच आहे जुगायवाडी विरुद्ध टीम सावरघर चला कॅप्टन्स या टॉस केला जाणार आहे जुगायवाडी विरुद्ध टीम सावरघर दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल आणि विनंती करतो झुंजार बोरगेवाडी संघ या मैदानाच्या आतमध्ये लगेचच फील्डिंग लावून घ्यायचे आणि
आपले बॅटर देखील पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये जळव संघ. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत या दमदार स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेचा आपण पाहतोय शुभारंभ केला जातो. या हंगामाचा शुभारंभ केला जातोय. पाहायला गेलं तर शेवटची स्पर्धा मागील हंगामामधील नाना चषक आपण पाहतोय. या संस्थेचे संस्थापक अर्थातच नाना कदम, पोपटरावजी कदम, सर्वांचे लाडके नाना यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली होती. त्या स्पर्धेनंतर आपण पाहतोय रबर बॉलचा हंगाम सुरू झाला, परंतु रबर बॉलचा हंगाम खेळत असताना स्पर्धा कमी होत असताना पाहायला मिळाल्या. तदनंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन हंगामाला सुरुवात झाली 2025-26 असा हंगाम, आणि त्या हंगामामध्ये आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पुन्हा एकदा एक दमदार सुरुवात करताना पाहायला मिळते. म्हणजे सह्याद्री चषक 2025 या हंगामातील पहिली स्पर्धा, जी मात्र 2 दिवसीय स्पर्धा आपणास पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिली मॅच जी चालू आहे झुंजार बोरगेवाडी विरुद्ध टीम जळव संघ. या दरम्यान आपण पाहतोय पहिली इनिंग झाली आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धाबा तब्बल 60 ठोकले आहेत टीम झुंजार बोरगेवाडी संघाने आणि 61 धावांचं आव्हान दिलंय 4 ओव्हरच्या अखेरीस. चला विनंती करेन लगेचच बॅटर देखील आपले पाठवायचे टीम जळव संघ. यानंतर होणारी मॅच आहे सावरकर विरुद्ध टीम जुगायवाडी. बोथ टीम कॅप्टन्स या आणि टॉस केला जाणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला विनंती करतो बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत, कारण की 2 दिवसीय स्पर्धा आहे. आजच्या दिवसामध्ये संपूर्णपणे मॅचेस आपणास कव्हर अप करून ठेवायचे, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. विनंती करतो बॅटर मैदानाच्या आतमध्ये, जास्त वेळ कोणी घेऊ नका. तदनंतर पाहायला गेलं तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव संपूर्णपणे आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. या संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची कोर कमिटीचा देखील आपण पाहतोय फ्लेक्स पाहायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून अथक मेहनत करत असताना गेली 3 ते 4 वर्षापासून आपण पाहतोय या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनसाठी मेहनत घेतली जाते, असे मात्र सर्व व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अर्थातच संस्थापक माननीय सन्मान्य आदरणीय श्रीमान पोपटरावजी कदम नाना, तदनंतर अध्यक्ष विद्यमान रामजी सावंत, उपाध्यक्ष सचिनजी जाधव, खजिनदार विजयजी साळुंखे, तसेच सचिव आपणास पाहायला मिळतील विजयजी सपकाळ. तदनंतर आपण पाहतोय संपूर्ण सदस्य वर्ग कल्पेश सपकाळ, सतीश जाधव, संतोषजी सावंत, संतोषजी पवार, अनिलजी सपकाळ, विनोदजी सावंत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक व्यासपीठ उभं करून दिलंय. कारण की स्पर्धेचा विचार करायला गेला तर नवी मुंबई ठिकाणी एवढ्या मोठ्या स्पर्धा होणं म्हणजे छोटी गोष्ट नाही, तेच मात्र आपण पाहतोय करून दाखवलं या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुक्याने. ही देखील एक मोठी बाब आहे संपूर्ण पाटण तालुक्यासाठी आपण पाहतोय. अर्थातच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन सह्याद्री चषक 2025 थोड्याच वेळापूर्वी आपण पाहतोय उद्घाटन देखील झालं, खेळपट्टीचं पूजन केलं, खेळपट्टीला साकडं घातलं. खेळपट्टीला एकच प्रार्थना केली की या हंगामामध्ये प्रत्येक संघाला एक ना एक तरी बक्षीस लागू देत, हेच प्रार्थना आपण पाहतोय. आमचे अनिलजी सपकाळ ज्यांचा मात्र आज वाढदिवस आहे, त्यांना देखील सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि तदनंतर आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांच्या माध्यमातून हेच साकडं घातलं गेले की प्रत्येक संघाला बक्षीस लागू दे, प्रत्येक संघाला आपण पाहतोय प्राइज मध्ये जाऊ देत, हीच प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी देखील असेल. जाऊयात नेक्स्ट इनिंग मध्ये, दुसऱ्या डावामध्ये. पहिला बॉल खेळून काढलाय, यावेळी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असेल, कॅच कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती लागला जातोय झटका, अर्थातच गोरख यांच्या माध्यमातून यावेळी पेसनं बीट केला जातोय. वेगवान चेंडू हाताळला होता, हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती मात्र हल्ला चढवायचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला गेलाय. म्हणजेच पहिला झटका लागतोय टीम जळव संघाला. बॅटर आता मात्र आपण पाहतोय माघारी जात असताना गोरख या संघाचा पहिला सलामीवीर बाद होतोय. बॉलिंग मार्क वरतून गोलंदाज राहुल ने मिळवले पहिली विकेट टीम झुंजार बोरगेवाडी संघासाठी. संतोष आलेत इनेट नंबर 3 वरती, क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संतोष येताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती राहुल असेल, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले, ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतोय. मोठासा रनअप आहे, 30 यार्ड सर्कल वरतून आपण पाहतोय रनअप घेतोय, वेगाने चेंडू हाताळतोय. आता पुढचा चेंडू कोणता असेल,
फटका घेऊन काढला जातोय. यावी वन बाउंस चेंडू गॅदर केला जातोय. फक्त सिंगल रन कॉल आला होता, सिंगल पाहिजे आणि अगदी सिंगल खर्च केली जाते. पहिली धाव आपण पाहतोय सेकंड इनिंग मधील पाहायला मिळते, जी मात्र संतोष यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय स्ट्राइक रोटेट होत असताना सत्यमान पाहायला मिळतील. 2 बॉल पूर्ण 1 विकेट माघारी गेले आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 पाहायला मिळते. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवला जातोय. शरीरापासून दूर ठेवत असताना यावेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये यावेळी क्षेत्ररक्षक तर धावत येतोय, परंतु विजय होतोय चेंडू आणि मिळतायत पूर्णपणे 4 धावा. आज चौकार येतोय. बॅटर पाहिले तर सत्यमान यांच्या बॅट मधून आपण पाहतोय लॉंग ऑन वरती फटका खेळला होता. तदनंतर क्षेत्ररक्षक पाहिले तर डीप मिड विकेट वरती तैनात होता. तदनंतर हा चेंडू फेड करण्यासाठी तो येईपर्यंत चेंडू सीमारेषे पार घेऊन गेलाय. यावेळी 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 4 बॉल पूर्ण. शेवटचा बॉल आडव्या बॅटीने खेळून काढला जातोय. पुन्हा एकदा गॅप शोधून काढला. याच्यावरती देखील धावा किती मिळणार आहेत तर पूर्णपणे 4 धावा. म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो एक साजेशी फलंदाजी. 60 धावांच्या आव्हानाला आपण पाहतो एक साजेशी फलंदाजी आपण पाहतोय पाहायला मिळते टीम जळव संघाच्या माध्यमातून. यावेळी पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपतोय. 1 गडी बाद. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9. टीम जळव संघ. अगदी यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस देखील झालाय. टॉस विन झाली होती टीम जुगायवाडी संघ. जुगायवाडी संघाच्या माध्यमातून निर्णय कळवला जातोय की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू, याची देखील नोंद घ्यायची. सावरकर संघ आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत फलंदाजीसाठी. यानंतर होणारी मॅच आहे जुगायवाडी विरुद्ध सावरकर संघ. सावरकर संघ आपणास फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. आपले फलंदाज देखील तयार ठेवायचे आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय अविनाश येताना पाहायला मिळत आहेत, ज्यांनी फलंदाजी मात्र आपण पाहतोय दर्जेदार केली. अशी मात्र अविनाश आता बॉलिंग मार्क वर त्यांना पाहायला मिळत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहे. सह्याद्री क्रिकेट आशियान मधील आपण पाहतोय अव्वल यादीमध्ये यांचं नाव देखील गणलं जातं. असा मात्र खेळाडू आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. प्रत्येक संघाला विनंती असेल ज्यांची मॅच चालू असेल त्यांनी मात्र फक्त आपला एकच खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं, याची देखील नोंद घ्या. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. चेंडू हवेमध्ये कॅच ड्रॉप. कव्हर वरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात केला होता. जाळ विंडला होतं. त्या जाळ्यामध्ये संपूर्णपणे आपण पाहतोय बॅटर एसके यांना अडकवलं देखील होतं, परंतु थोडीशी साथ कमी पडते क्षेत्ररक्षकाची. परंतु याच्यावरती येत आहे त्या 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता 11 आकड्यावरती जाऊन पोहोचले. बॉलिंग मार्क वरती अविनाश. मुंबई पोलीस दलामध्ये दाखल असलेला आपण पाहतोय एक व्यक्तिमत्व. वारंवार क्रिकेट वरती असलेलं त्यांचं प्रेम आपण पाहतोय. गेली 2 हंगाम आपण पाहतोय एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. ओहो, चेंडू हवेमध्ये. यावेळी अंतर पार करतोय का शिवाजी? येत आहेत अंतर. यावेळी मात्र आपण पाहतोय पार करत नाही. जेल उडली होती. कॅच ड्रॉप होते. तदनंतर आपण पाहतोय किशोरचा बॅकअप आणि या 2 धावा देखील सेव्ह केल्या जात आहेत. आता या 2 धावांनी संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. फलंदाजी अगदी मात्र आपण पाहतोय लॉफ्टेड स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात, परंतु जी खेळपट्टी आहे अगदी आपण पाहतोय खेळपट्टीवरती थोडासा ओलावा पाहायला मिळतो. या कारणास्तव आपण पाहतोय कनेक्शन थोडंसं आपण पाहतोय इलिमिनेशन थोडंसं कमी पडतं आणि या कारणास्तव चेंडू सीमारेषा पार करत नाहीये. एक चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते झुंजार बोरगेवाडी संघाच्या माध्यमातून. फ्रंट फूट वरती आपण पाहतोय वारंवार चेंडू हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. संधी पुन्हा एकदा निर्माण केले. यावेळी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय यावेळी मॅक्सिमम येताना पाहायला मिळतोय. थोडासा क्षेत्ररक्षक दूर राहिला त्याच्या मात्र आपण पाहतोय हाताला 440 वोल्टचा करंट देऊन चेंडू सीमारेषे पार गेलाय. अर्थातच मॅक्सिमम येतोय. हा षटकार येतोय आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 19 धावा. माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा.
थोडीशी कमी गतीने हाताळला होता. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू वळवण्याची प्रयत्न केला होता, परंतु यावेळी चेंडू गिरकी घेत नसताना वाईट निघून जातोय, म्हणजे एक्स्ट्राची रन येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 21 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती संतोष. फुल टॉस होता, त्याला मात्र आपण पाहतोय कन्वर्ट नाही करू शकले मोठ्या फटक्यामध्ये. यावेळी 1 रन. दुसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय जोरदार फेकी केली जाते. राहुलच्या माध्यमातून सिंगल रन येते. आता मात्र आपण यावेळी स्पेल रिझन मध्ये खेळून काढला जातोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय पूर्णपणे रोखून ठेवले. ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केले त्या गोलंदाजाने. फलंदाजी करत असताना धावची झाला होता आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आला आणि तदनंतर रोखून ठेवलं टीम जळव संघाला. आता विजयासाठी 5 बॉल मध्ये 36 धाव्यांची गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची. शेवटची ओव्हर आहे विजयासाठी. जळव संघाला 5 बॉल मध्ये 36 धाव्यांची गरज असेल. यानंतर होणारी मॅच टीम जुगायवाडी संघ आणि टीम सावरगर संघ दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मातब्बर संघ आहेत सह्याद्री क्रिकेट आशियन मधील, म्हणजे यानंतर होणारी मॅच देखील आपण पाहतोय थरारक असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. उमेश शेवटच्या ओव्हर मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट टीम झुंजार बोरगेवाडी संघाचा बॉलिंग मार्क वरती येतोय. शेवटच्या 5 बॉल मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये 36 धावा डिपेंड करायचे आहेत. चूक कोणतीही झाली नाही तर 36 धावा देखील डिपेंड केल्या जाऊ शकतात. ओव्हर दी विकेट उमेश. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी मिडॉनला बीट करत डीप मध्ये जातोय. राहुल येतोय. सिंगल रन येणार आहे आणि याच्यावरती सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 35 धाव्यांची गरज असेल. लोवर फुल टॉस, याच्यावरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आला. अगदी मात्र आपण पाहतोय लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अगदी हलक्या हाताने चेंडू फील्ड करायचा प्रयत्न. यावेळी कॅच ड्रॉप होते. एक सिंगल रन. सिंगलने संघाची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 बॉल पूर्ण झालेत. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 34 धाव्यांची गरज. सरळ दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी मात्र आपण पाहतोय लेट आलाय परंतु थेट आलाय. बॅटर संतोष यांच्या बॅट मधून हा दमदार षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचले. हे फटके जरूर पहिल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये आले असते तर मॅचची कहाणी आता वेगळी राहिली असती, परंतु प्रयत्न करतायत आणि प्रयत्न करणारा कधीच हारत नसतो हे देखील बोललं जातं. प्रयत्न करत राहिलं पाहिजे शेवटपर्यंत, तेच जात आहे संतोष यांच्या माध्यमातून. अजून एकदा फटका खेळला. रिझन निवडलाय. क्षेत्ररक्षक आहे. डिसिजन कळवायचं आहे क्षेत्ररक्षक. चला जास्त वेळ कोणी घेऊ नका विनंती करतो. मॅक्सिमम आहे असा षटकार असेल. अगदी कॅच घेऊन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लाईन वरती जातोय. हा षटकार असणार आहे आणि या षटकाराची संघाची धावसंख्या आता 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण झाले. शेवटचा बॉल असेल याची देखील नोंद घ्यायची. यानंतर होणारी मॅच 1 चेंडू आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज. ते थोडस आपण पाहतोय अवघड असेल टीम जळव संघासाठी. 1 मध्ये 22 बनवायचे आहेत. फटका खेळलाय. अजून एकदा चेंडू हवेमध्ये. यावेळी 1 बाउन्स. हे चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. मॅच फिनिश होते. मॅच विजय होते. प्रथम फेरीमध्ये आपण पाहतोय उद्घाटनीय मॅच मध्ये विजय मिळवला जातोय झुंजार बोरगेवाडी संघाच्या माध्यमातून. वेल प्लेड टीम. आणि जाऊयात यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. विनंती करतो टीम जुगायवाडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय आणि आपले 2 महत्वाचे फलंदाज, आपली ओपनिंग प्लेयर, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची टीम सावरगर संघ. विनंती करतो कोणीही जास्त वेळ घेऊ नका. लगेचच मॅचला देखील सुरुवात करणार आहोत आपण. आणि प्रत्येक इनिंगचा चेंडू पंचांजवळ जमा केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रत्येक इनिंगचा चेंडू हा पंचांजवळ जमा केला जाईल याची देखील नोंद घ्या.
विनंती करतो जुगायवाडी संघ जास्त वेळ घेऊ नका, यानंतर देखील भरपूर मॅचेस आहेत आजच्या दिवसामधील, याची देखील नोंद घ्यायची आहे।